तर मंडळी, घरात कोणती भाजी नसेल आणि झणझणीत मसालेदार खाण्याची इच्छा होत असेल, तर मग गॅसवर तवा ठेवायचा, त्यावर तेल टाकून रफली चॉप करून घेतलेले कांदे मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेले खोबरे, आलं, लसूण घालून छान असं परतून घ्यायचं. हे सगळं छान परतवून झाल्यानंतर 1 चम्मच खसखस त्यामध्ये घालायची. तिलासुद्धा तडतडेपर्यंत परतवून घेतल्यानंतर गॅस बंद करून त्याला थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं, कोथिंबीर घालायची आणि थोडे पाणी घालून पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरं, तेजपान आणि कढीपत्ता घालून परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. नंतर हळद, तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरच्या पॉटला धुतलेलं पाणी घालायचं आणि हे मसाले तेलामध्ये छान शिजू द्यायचे. मसाले शिजल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची. तर इकडे एका भांड्यामध्ये बेसन, हळद, तिखट, धनेपूड, गरम मसाला, थोडी कोथिंबीर आणि पाणी घालून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं. उकळी आल्यानंतर त्यामध्ये तयार करून ठेवलेल्या बॅटरचे छोटे छोटे वडे घालून घ्यायचे आणि त्याला हात न लावता तसेच शिजू द्यायचे. काही वेळ उकळवून घेतल्यानंतर इथे आपले झणझणीत असे डुबुक वडे तयार झालेले आहेत. तर मग मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.